प्रश्न पहिला पहा काय म्हणते. महाराष्ट्रात गेल्या 3 दशकात कोणत्या पिकाची लक्षणीय वाढ झाली आहे? ऑप्शन क्रमांक पहिला आहे तांदूळ, ऑप्शन क्रमांक दुसरा आहे गहू, ऑप्शन क्रमांक तिसरा आहे सोयाबीन, ऑप्शन क्रमांक 4 आहे, चौथा आहे तूर. तर महाराष्ट्रात गेल्या 3 दशकात, 3 दशक म्हणजे किती वर्ष? 30 वर्षात कोणत्या एका पिकाची जास्त वाढ झालेली आहे? त्याचं उत्तर आहे सोयाबीन हे पीक. सोयाबीन त्याचं उत्तर आहे सोयाबीन हे पीक. तर मग तुम्ही सांगा सोयाबीन संशोधन केंद्र कुठे? सोयाबीन संशोधन केंद्र कुठे ते सांगायचं. सोयाबीन संशोधन केंद्र कुठे? कमेंट करून सांगा. चला नंतरचा क्वेश्चन पाहू आपण. महाराष्ट्रात हरित क्रांती कोणत्या पिकामुळे झाली? ऑप्शन पहिला आहे संकरित ज्वारी, ऑप्शन दुसरा आहे संकरित गहू, ऑप्शन तिसरा आहे संकरित मक्का, ऑप्शन चौथा आहे संकरित तूर. याचं उत्तर सांगा. काय असं याचं उत्तर? बरं, याचं उत्तर आहे संकरित गहू. याचं उत्तर काय आहे? संकरित गहू. महाराष्ट्रात हरित क्रांती कोणत्या पिकामुळे झाली? संकरित गहू. चला नंतरचा क्वेश्चन पाहू. प्रश्न क्रमांक तिसरा. हरभऱ्याचे पीक कोणत्या हंगामात घेतात? ऑप्शन क्रमांक 1 आहे खरीप, ऑप्शन क्रमांक 2 आहे रब्बी, ऑप्शन क्रमांक 3 आहे उन्हाळी, ऑप्शन क्रमांक 4 आहे बारामी. तर हरभऱ्याचं पीक हे कोणत्या हंगामात घेते? रब्बी. तर खरीप हंगाम का चालू होतो? खरीप हंगाम चालू होता तुमचं जून जुलैमध्ये. खरीप हंगाम तुमचा चालू होतो जून जुलैमध्ये. रब्बी हंगाम होतो ऑक्टोबरपासून चालू, ऑक्टोबर ते डिसेंबरपर्यंत, डिसेंबर जानेवारीपर्यंत. उन्हाळी हंगाम म्हणजे फेब्रुवारीच्या नंतर. ओके. नंतर प्रश्न क्रमांक 4 पाहू. कोणते पीक 3 हंगामात घेते? ऑप्शन क्रमांक 1 आहे सोयाबीन, ऑप्शन क्रमांक 2 आहे कापूस, ऑप्शन क्रमांक 3 आहे तूर, ऑप्शन क्रमांक 4 आहे सूर्यफूल. तर कोणते पीक 3 हंगामात घेते? याचं उत्तर काय आहे? सूर्यफूल. मग सांगावे सूर्यफूल नाही कणी याचं तोंड सूर्याच्याच दिशेनं कोण असते? सूर्याच्याच दिशेनं का बरं असते? याचं उत्तर सांगायचं आहे कमेंट करून ना. चला नंतरचा क्वेश्चन पाहू. ऑप्शन क्रमांक 5. प्रश्न क्रमांक 5. महाराष्ट्राच्या तुलनेत पंजाबमध्ये गव्हाची उत्पादकता जास्त आहे कारण? याचं कारण काय? ऑप्शन क्रमांक 1 पहा थंड हवामानाचा जास्त दिवस, ऑप्शन क्रमांक 2 आहे प्रामाणिक रासायनिक खत, ऑप्शन क्रमांक 3 काय आहे भावी जमीन, ऑप्शन क्रमांक 4 काय आहे जास्त पाणी. याचं उत्तर काय आहे? थंड हवामानाची जमीन जास्त असते म्हणून पंजाबमध्ये जास्त गहू येतो. आता पाहू प्रश्न क्रमांक 6. ऑप्शन क्रमांक 6. ऑप्शन म्हणतो प्रश्न क्रमांक 6. कोणत्या पिकाला खत अधिक प्रमाणात लागते? ऑप्शन क्रमांक 1 आहे गहू, ऑप्शन क्रमांक 2 आहे कापूस, ऑप्शन क्रमांक 3 आहे ऊस, ऑप्शन क्रमांक 4 आहे तूर. कोणत्या पिकाला खत अधिक प्रमाणात लागते? तर याचं उत्तर काय आहे? ऊस. त्याच्यानंतर पाहिलं ऊसानंतर कापसाला अधिक प्रमाणात खत लागतं पिकामध्ये. त्याच्यानंतर बाकी गहू ज्वारी बाकी ते नंतर आलं. त्याच्यानंतर पाहू प्रश्न क्रमांक 7. 6 प्रश्नापर्यंत आले. आता प्रश्न क्रमांक 7. कोणते पीक हवेतील नत्र घेऊन जमिनीत स्थिरीकरण करते? ऑप्शन क्रमांक 1 आहे गहू, ऑप्शन क्रमांक 2 आहे तांदूळ, ऑप्शन क्रमांक 3 आहे मूग, ऑप्शन क्रमांक 4 आहे बाजरी. याचं उत्तर काय आहे? कोणते पीक हवेतील नत्र अधिक प्रमाणात स्थिरीकरण करते? याचं उत्तर काय आहे? मूग. मूग का बरं आहे? मूग हे कडधान्य पीक आहे, बरोबर आहे. मूग काय आहे? कडधान्य पीक. तुम्हाला माहिती आहे कडधान्य पीक म्हणल्यावर स्थिरीकरण नक्की तेच करणार आहे. हे बाकीचे पाहिले ते तृणधान्य पीक आहे, बरोबर. त्याच्यानंतर पाहू प्रश्न क्रमांक
प्रश्न क्रमांक 8. कोणत्या ऊसाचा कालावधी अधिक प्रमाणात असतो? कोणत्या ऊसाचा कालावधी अधिक प्रमाणात असतो? ऑप्शन क्रमांक 1 आहे सुरू, ऑप्शन क्रमांक 2 आहे पूर्व हंगामी, ऑप्शन क्रमांक 3 आहे आठसाळी, ऑप्शन क्रमांक 4 आहे कोरडवा. कोणत्या ऊसाचा कालावधी अधिक प्रमाणात असतो? अधिक म्हणजे जास्त दिवस, म्हणजे याचं उत्तर काय आहे? याचं उत्तर आहे आठसाळी, कारण याला लागते 18 महिने. पूर्व हंगामीला किती लागते? 12 महिने. सुरूला 12 महिने, पूर्व हंगामीला 15 महिने, खोडव्याला किती लागते? 11 ते 14 महिने. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 9. महाराष्ट्रात भाताची लागवड कोणत्या पद्धतीने अधिक प्रमाणात करतात? काय आहे? प्रश्न क्रमांक 9. महाराष्ट्रात भाताची लागवड कोणत्या पद्धतीने अधिक प्रमाणात करतात? ऑप्शन 1 आहे बियाची पेरणी करून, ऑप्शन क्रमांक 2 आहे बिया टोकून, ऑप्शन क्रमांक 3 आहे रोपं लावून, ऑप्शन क्रमांक 4 आहे बी सांडून. तर याचं उत्तर काय आहे? बियाची पेरणी करून. नाही सॉरी, याचं उत्तर काय आहे? रोपे लावून, बियाची पेरणी नाही करत. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 10. महाराष्ट्रात अधिक ज्वारीची कोणती जात अधिक प्रमाणात लोकप्रिय आहे? महाराष्ट्रात रब्बी ज्वारीची कोणती जात अधिक प्रमाणात लोकप्रिय आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 आहे निलवा, ऑप्शन क्रमांक 2 आहे मालदांडी 35 आहे, ऑप्शन क्रमांक 3 आहे SPV 86, ऑप्शन क्रमांक 4 आहे माऊली. तर याचं उत्तर काय आहे? मालदाणी 35-1 महाराष्ट्रामध्ये. मग सोयाबीन कोणती वापरते? सोयाबीन सगळ्यात जास्त कोणती वापरते महाराष्ट्रात? JS 335. ही कोणत्याही हंगामात येतील, काहीही होतं इथं, ना पाण्याचं शॉर्टेज आहे ना काही. आपला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.